आणि देशाच्या पंतप्रधानांपासून ते सत्ताधारी नगरसेवकापर्यंत सगळ्यांना धारेवर धरणारे, सगळ्यांवरती टीका करणारे संजय राऊतांनी पुन्हा एकदा त्यांचा मोर्चा वळवलाय, तो किरीट सोमय्या यांच्याकडे। किरीट सोमय्यांना एक जाहीर पत्र संजय राऊत यांनी लिहिलेलं आहे। देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या राजेश एक्सपोर्ट्स या घोटाळ्यावरनं राऊतांनी पत्र लिहिलंय। पण या पत्राची सुरुवात खूपच रंजक आहे। या पत्रात राऊतांनी सोमय्यांचा उल्लेख परम आदरणीय महात्मा श्री किरीटभाई सोमय्या असा केलाय। किरीट सोमय्यांच्या निवडक भ्रष्टाचार विरोधी भूमिकेला राऊतांनी लक्ष केलं आणि आपली भ्रष्टाचार विरोधी तळमळ पुन्हा एकदा दाखवून दिली आहे। सेबीनं 3 तारखेला 3 जूनला राजेश एक्सपोर्ट्स लिमिटेड आणि त्याचे प्रमोटर अध्यक्ष राजेश मेहतांच्या विरोधात अंतरिम आदेश जारी केलाय। या आदेशानुसार कंपनीनं आर्थिक वर्ष 2020 दरम्यान 2020 ते 2024-25 या 5 वर्षात अंदाजे 15.15 लाख कोटी रुपयांच्या महसुलाची फसवणूक केल्याचा उल्लेख केला। आता अनेक त्यांनी सबसिडियरीज कंपन्या, शेल कंपन्या स्थापन केल्या या मेहताने परदेशात, स्वित्झर्लंड, आणि त्या मार्गातून पैसे इकडे तिकडे वळवले। हे मनी लॉन्ड्रिंग आहे आणि मनी लॉन्ड्रिंग हा परमादरणीय सोमय्या यांचा आवडीचा विषय आहे। पण त्यांच्या नजरेतून हा विषय सुटला आहे। त्याच्यावेळी मी त्यांना सांगितलं की प्रधानमंत्र्यांच्या दारात जाऊन आंदोलन करा। आता अनेक त्यांनी सबसिडियरीज कंपन्या, शेल कंपन्या स्थापन, तर संजय राऊत मातोश्रीच्या बाहेर किंवा भांडूपच्या गाढव नाक्यावर बसून अंडी घालणार आहेत का, याचं उत्तर संजय राऊतांनी दिलं पाहिजे। जर एखादा घोटाळा झाला असेल तर संजय राऊतांमध्ये हिम्मत असेल तर संजय राऊतांनी आंदोलन करावं। संजय राऊतांनी आंदोलन करण्यासाठी त्यांना योग्य स्थळ मिळत नसेल तर भांडूपच्या गाढव नाक्यावर बसावं आणि तिथे बसून एकट्याने आंदोलन करावं।